रान पाखरे उडून चालले कण शोधाया दुरी, ऐक कण शोधाया दुरी. लवकर लवकर मूळ पाठवा अम्मावरचे वरी, ऐक आजचा आमचा वणीतला तिसरा दिवस होता. आता आम्हाला निघायचंच होतं, पण त्या अगोदर विराजला माकडाचं नख लागलेलं, त्यासाठी आम्ही त्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला घेऊन गेलो. तिथे लस द्यायची होती, पण तिथे डॉक्टर नव्हते, त्यामुळं मग त्यांनी खाली जाऊन द्यायला सांगितली, म्हणजे नांदुरीत जाऊन. मग तिथून बाहेर पडलो. ह्या दोघांना काही खेळणे घ्यायचे होते, त्या दोघांनी काही खेळणे घेतले. त्यांच्यासोबतच आम्ही पण काही छोट्या मोठ्या गोष्टी बघितल्या. काही जास्त घेतलं नाही, फक्त बांगड्या आवडल्या तेवढ्या आम्ही घेतल्या त्यातल्या. त्यानंतर मग निघता निघता परत एकदा जाऊन पायरीचं दर्शन पण घ्यायचं होतं, म्हणून मग जाऊन एक पायरीचं दर्शन पण घेतलं. तिथून पुढे रूमवर आलो परत आणि बॅगा वगैरे सगळ्या घेतल्या, गाडीत ठेवल्या आणि त्यानंतर परत निघताना एकदा कलशाचं दर्शन घेतलं. पुढे रस्त्यात अजून माकडं दिसली, त्यामुळं मग तिथेही थांबलो माकडांना बघायला. गाडीत कलिंगड होतं, त्यातलं अर्ध कलिंगड चिरून विराजने खाल्लं होतं आणि अर्ध्याचं काय करायचं म्हणून मग त्या माकडाला दिलं. त्यानं ते घेऊन पळून गेला आणि खात बसला. तिथून पुढे मग शिर्डीला थांबलो होतो. शिर्डीला दर्शन वगैरे घेतलं छान आणि दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर एक साड्यांचं दुकान दिसलं आणि बायका आणि साड्या मोह काही आवरत नाही, त्यामुळं मग बघायला थांबलो. फार काही तिथं आवडलं नाही, घेतलं तर काही नाही, फक्त बघितलं. आणि आता फायनली निघालो घरी जायला. पण वाटेत एवढी ट्रॅफिक लागली ना, खूप वेळ थांबावं लागलं होतं. तर शेवटी रस्ता मोकळा झाला आणि आता आम्ही निघालो. आता डायरेक्ट आम्ही पंढरपूरला जाऊनच थांबणार आहोत. चला तर मग भेटू परत अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.